शेतकरी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपले पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, हा व्हिडिओ सर्व शेतकरी भावांसाठी खूप महत्त्वाचा होणार आहे, कारण की शेतकरी मित्रांनो तुम्ही बघितला असेल, आता बरेचसे शेतकरी वेंडरच्या प्रतीक्षेमध्ये होते, परंतु आता वेंडर लिस्टमध्ये आणखीन एक नवीन कंपनी ॲड झालेली आहे, ती म्हणजे केएसबी कंपनी। आता केएसबी कंपनी वेंडर लिस्टमध्ये आलेली आहे। आपण लवकरात लवकर जाऊन या कंपनीची निवड करून घ्यावी, परंतु मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता केएसबी कंपनीचा पंप जो आहे तो तुम्हाला दिसत आहे, हे कंट्रोलर सुद्धा केएसबी कंपनीचा आहे। आता बऱ्याच शेतकऱ्याच्या मनामध्ये असा प्रश्न पडला आहे की केएसबी कंपनीचा जो पंप आहे तो कसा आहे। आता तुम्ही बघून घ्या। सगळ्यात पहिले याच्या पाट्या आहे, हा जो पंप आहे, स्ट्रक्चर आहे, आता मोटर जी आहे ती संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। आता तुम्ही सगळ्यात पहिले मोटर बघून घ्या। आता केएसबी कंपनी जी आहे त्या केएसबी कंपनीला जी मोटर आलेली आहे ती तुम्ही बघू शकतात। ही आपल्याला मोटर देत आहे केएसबी कंपनी। आता याचे जे स्ट्रक्चर आहे, पाट्या आहे, ते पण तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकतात। आपण केएसबी कंपनीविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की आपल्याला वेंडर लिस्टमध्ये कंपनी ॲड झालेली आहे, तर आपल्याला निवड करायची आहे आणि कंपनीची निवड आपण एकाच वेळेस करू शकतो। याच्यापुढे आपण कंपनी बदलू नाही शकत मित्रांनो, त्यासाठी हा व्हिडिओ बघून घ्या। आपल्याला जर या कंपनीचं स्ट्रक्चर आवडलं, पंप आवडला, तरच आपण या कंपनीची निवड करून घ्या। तर तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने इथे केएसबी पंप जो आहे तो इन्स्टॉलेशन केला जातो, म्हणजेच अशा पद्धतीने याचं स्ट्रक्चर आहे, तुम्ही बघून घ्या। आपण काही सिनेमॅटिक शॉट इथे ॲड करीत आहे, जेणेकरून आपल्याला आणखीन पंपाविषयी माहिती भेटू शकते। तुम्ही बघून घेऊ शकता इथे काही सिनेमॅटिक शॉट आपण ॲड केलेले आहे पंपाविषयी। तर हा पंपाची फिटिंग अशा पद्धतीने इथे केली जाते। आता हे जे कंट्रोलर आहे भावांनो, ते सुद्धा कंपनीने स्वतः कंपनीचं दिलेलं आहे, म्हणजे केएसबी कंपनीचाच कंट्रोलर इथे दिलेला आहे कंपनीने। तर अशा पद्धतीने हा पंप इथे इन्स्टॉलेशन झालेला आहे। तर आता आपल्याला प्रश्न पडला आहे की केएसबी कंपनी आपल्याला निवडावी की नाही निवडावी, तर हे आपल्यावर डिपेंड आहे, कारण की आपण मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये फॉर्म भरलेला असेल आणि आपण पेमेंटसुद्धा केले असेल। कारण की आपण पेमेंट केले आहे तर आपल्यालाच पंप निवडायचा आहे। तर आपल्या मनामध्ये काय प्रश्न असेल तर आपल्याला कमेंट करून सांगा। आणि शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर असं वाटत असेल की अजून काही दिवस थांबल्याच्या नंतर आणखीन वेंडर लिस्टमध्ये काही नामांकित कंपन्या ॲड होतील, तर तसं पण होऊ शकते, कारण की बरेचसे शेतकरी ते वेंडरच्या प्रतीक्षेमध्ये होते, त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवला आहे। जशी वेंडर लिस्टमध्ये कंपनी ॲड होती